हातपाय दुखतायत, अंग दुखतंय, सांधे दुखतायत, या सगळ्यामुळं कॅल्शियम कमी झालं हे लक्षात येतं. त्यामुळे कॅल्शियमचे सप्लिमेंट्स घ्यायचे आहेत हे सर्वांना माहिती आहे. पण आयुर्वेदानुसार नैसर्गिक 20 कॅल्शियमचे स्रोत तुम्हाला माहिती आहेत का? तर चला पाहूया आयुर्वेदानुसार नैसर्गिक कॅल्शियम असलेल्या स्रोतांची यादी. 1. दूध, ताजे गाईचे किंवा म्हशीचे दूध. तूप, शुद्ध गाईचं तूप. दही किंवा ताक, दुधापासून बनवलेले पदार्थ. पनीर, घरगुती पनीर हाडे मजबूत करते. तीळ किंवा तिळाचे पोहे, कॅल्शियम संपन्न. भुईमूग किंवा चणे, शाकाहारी प्रोटीनसह कॅल्शियम. सोयाबीन, हाडांसाठी लाभदायक. बदाम, दररोज सकाळी पाण्यात भिजवून खाल्लेले हाडांसाठी खूप चांगले असतात. अक्रोड किंवा वाळलेले मेवे हे मिनरल्सनी संपन्न असतात. काजू, नैसर्गिक कॅल्शियमचा स्रोत. शिंगाडा, हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त. पालक किंवा मेथीची भाजी, हिरव्या भाज्या या कॅल्शियमनी संपन्न असतात. कोबी किंवा ब्रोकोली या हाडांसाठी उपयुक्त असतात. गाजर, व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियमचं कॉम्बिनेशन. लसूण, हाडांच्या घनतेसाठी फायदेशीर. अंजीर, सुका अवस्थेमध्ये नैसर्गिक कॅल्शियम रिच असलेला सोर्स. बीट, हाडे मजबूत करण्यासाठी आणि कॅल्शियम हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त. नारळाचे तुकडे किंवा नारळाचे पाणी, मिनरल्सनी संपन्न. बदामाचे दूध, नैसर्गिक कॅल्शियम संपन्न. गूळ, हाडांसाठी फायदेशीर. हाडांसाठी फक्त कॅल्शियम खाण्यापेक्षा नियमित चालणे, हलके व्यायाम, सूर्यप्रकाशात वेळ घालवणे आणि पचन सुधारक अन्न खाणे, यासोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले फळं किंवा घटकद्रव्य आहारात घेणे हेही खूप महत्त्वाचे आहे. आयुर्वेदात प्राकृतिक स्रोतसांचे सेवन हे जास्त श्रेयस्कर मानले जाते. असेच अनेक आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.